नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने कौशल्यपूर्ण तपास करत चाकूचा धाक दाखवून जबरीने सोनसाखळी हिसकणाऱ्या 3 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत चोरीला गेलेली सोनसाखळी आणि इतर साहित्य असा एकूण 2,91,000 रुपयांचा 100% मुद्देमाल हस्तगत केला. ही घटना 9 जुलै 2026 रोजी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. गजानन नगर येथील 60 वर्षीय उषा लक्ष्मण वराडे आपल्या किराणा दुकान असताना 2 अनोळखी इसम दुकानात आले. त्यांनी चॉकलेट आणि चिप्स खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांना बोलवण्यात गुंत केले. त्यानंतर एका आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून नेली. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने समांतर तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपास दरम्यान पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सुमित उर्फ विकी देवानंद ढोके, सुशील प्रवीण मेश्राम आणि रोहित लोमेश काळे या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 14 ग्रॅम वजनाची सोन्याची लगट, ओला कंपनीची विना नंबर इलेक्ट्रिक मोपेड आणि विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 2,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शन करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, पोलीस निरीक्षक अतुल वर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ आडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फिरोज खान तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपींना पुढील तपासासाठी नांदगाव पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशाच व्हायरल अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.